वडगाव पाटोळेचे आजोबा अजूनही शेतात काम करतात. वय 85 आहे. त्यांना ब्लड प्रेशर नाही, शुगर नाही, कसला आजार नाही. अजूनही धडधाकट आहे. 85 वयात कुणी काम करतं का? बाबा किती काम करत आहे पाहू शकता. आज 30-35 मध्येच मुलांची तब्येत खराब होत आहे. माणसं 40-50ला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहे. हॉस्पिटलची बिलं लाखोमध्ये येत आहे. पण जुन्या काळातली माणसं कधीच आजारी पडली नाही, कारण त्यांनी शेतात काम केली, नैसर्गिक वातावरणात काम केलं. ते बसून राहिले नाही. त्यांच्या खाण्यात मिलावट नव्हती. त्यांचं खाणं शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, देवावर भक्ती होती. त्याच्यामुळे त्यांची तब्येत पाहू शकता कशी चांगली आहे. 3 भाऊ आहेत. एक भाऊ सायकल चालवतोय, एक भाऊ खोरं ओढतोय आणि दुसरा भाऊ काम करत आहे. माझं वय 30 आहे, पण बाबांचं वय 85 आहे. आज अशी माणसं आपल्याला दिसणार नाहीत, म्हणून मी व्हिडिओ काढतोय. माझ्यासाठी हे रोल मॉडेल आहेत, कारण यांची तब्येत पाहून मी व्यायाम करण्यास चालू केलं होतं. वडगाव पाटोळीची जुनी पिढी होती. 6 जण भाऊ होतं. आणि हा बाबा किती वयाचा आहे बाबा तुम्ही? 77. हे बाबा 80 वयाचा. आणि सायकलवाला बाबा 85. 6 जण भाऊ आहेत. 3 जण काम करत आहेत. चौथा भाऊ घरी आहे आणि 2 जण वारलेत. तर ह्या पिढीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कसला आजार नाही, ब्लड प्रेशर नाही, शुगर नाही, कसलं ऑपरेशन नाही. अजूनही धडधाकट आहे, शेतात काम करत आहे. अशी पिढी आपल्याला बघायला भेटणार नाही, म्हणून मी व्हिडिओ काढत आहे. गावरान ज्वारी, गावरान बाजरी, दूध, दही सगळं गावरान खातं. आता नाही मिळत. आता सेंद्रिय खातो. अरे आता सगळीच मारणार लवकर. सगळीत लवकर मारणार. फ्लॉवर कोबी खायत नाही, त्याच्यावर दवा लय असतो. फ्लावर कोबी खात नाही, कारण त्याच्यावर इतकी रसायने फवारली जातात. त्याच्यामुळे बाबांना माहिती आहे की त्यांनी आजार होतात. आपल्या वडगाव पाटोळीची जुनी पिढी आपल्यासाठी आदर्श आहे. त्यांनी अतिशय शुद्ध आहार घेतला आहे. त्याच्यामुळे ते अजूनही काम करत आहे. मी पाहतोय की 5 वर्षाचा मुलगा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. 20 वर्षाच्या मुलाचं ऑपरेशन होत आहे. आजकाल लोकांना अपेंडिक्स होत आहे. कसले आजार होत आहे पोटाचे. पण जुन्या पिढीला कसलेही आजार झालेले नाही आत्तापर्यंत. ही पिढी खरंच नशीबवान आहे. बाबांनी कशा प्रकारे शेताचं काम केलं बघा. बाबा एकटाच काम करतोय. ह्या वयातही अजून गवत काढण्याचं काम करतोय बाबा. सगळं शेत काढणार आहे. सगळ्या भावांची वय 80 ते 85 दरम्यान आहेत. बाबांचं असं म्हणणं आहे फ्लावर आणि कोबी खाऊ नये, कारण त्याच्यात इतकी औषधं मारली जातात. त्याच्यामुळे गाई म्हशीसुद्धा आजारी पडतात. खरंच मी त्या काळी जन्माला आलो असतो तर माझं नशीब खूप चांगलं असतं. ह्या नवीन युगात जन्माला येऊन खूप मोठी चूक झाली असं वाटतंय. तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा नेचर ऑफ पुणे. माझं चॅनल व्हिडिओ येत राहतील. गेले 15 दिवस मी व्हिडिओ काढले नव्हते, कारण माझे नातेवाईक ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये. तर असेच व्हिडिओ पडत राहतील.